राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी दौरा केला। त्यात गैर असं काहीच नाही, पण या दौऱ्याचा अनेकांना विशेषतः नागरिकांना त्रास होत असल्याचं समोर आलंय। एकाच दिवसात पवारांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रकल्पांची उद्घाटनं, नामकरण, गुणवंतांचे सत्कार इत्यादी असे जवळपास 9 ते 10 कार्यक्रम केले। यामुळे पालिका अधिकारी, पोलीस आणि या कार्यक्रमांमुळे स्थानिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला। खुद्द पवारांनीही एका कार्यक्रमात एक कार्यक्रम घ्या म्हणून आलेल्या चिठ्ठ्यांचा किती त्रास होतो ते सांगितलं। मला चिठ्ठ्या देतात, पुढचा कार्यक्रम आहे, फोन करतात, तुम्हाला दिवस गेल्यानंतर कार्यक्रमामध्ये वेळ ठेवत चला, काय नुसतं फिता कापायला का टिकाव खांदायला मी येतो। माझं काय चाललं ते माझ्या जनतेला कळायला नको। इथं पुढे जर असे कधी कार्यक्रम आखले ना, मग बघून गेले गेले। पण अजित पवारांनाच याविषयी विचारल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती ती पहा। आता समजा स्टेशनचा, चिंचवड स्टेशनचा फ्लायओव्हर, स्कायवॉक, त्याचं उद्घाटन करण्याची गरजच होती। आता ती कामं आम्ही करणारच ना। त्याच्यामध्ये आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे। 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं निश्चितपणे आश्वासन जनतेला देण्यात आलेलं होतं। निवडणुकांचे वारे वाहू लागल्यावर अजित पवारांनी 2 महिन्यात पिंपरी चिंचवडचे किमान 5 दौरे केलेत। त्यात बहुतांश वेळा हीच परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे स्थानिकांनी आता उदंड झाले दौरे असंच साकडं पवारांना घातलंय। कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।